नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच 19व्या हप्त्याबद्दल आजचा व्हिडिओ आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहोत ती म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजने या संदर्भात शेतकरी बांधवांनो आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून आता बरेचसे शेतकऱ्यांना वगळण्यात आलेले आहे आणि येणारा जो हप्ता आहे तो बऱ्याच शेतकऱ्यांना मिळणार सुद्धा नाहीये. तर शेतकरी बांधवांनो, कोणकोणत्या शेतकऱ्यांना यातून वगळण्यात आले, त्याचबरोबर पीएम किसान आणि नमूद शेतकरी महासन्मान निधी योजनेचा येणारा हप्ता 6,000 येणार की 4,000 येणार, ही संपूर्ण माहिती आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो मित्रांनो, जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा. शेतकरी बांधवांनो, आजचा आपला जो विषय तो म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात. तर शेतकरी बांधवांनो, पहिले आपण जाणून घेऊया की पीएम किसान योजनेसंदर्भात पीएम किसान योजनेचे आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. एकंदरीत जर आपण विचार केला तर 18 हप्ते म्हणजे 36,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले. यापूर्वी कसं व्हायचं, पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जर आपण विचार केला तर वर्षाला 6,000 म्हणजे 2,000 रुपयाचा एक हप्ता या 4 महिन्यातून एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत होता आणि त्याप्रमाणे आतापर्यंत एकूण 18 हप्ते हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. परंतु आता नवीन अटीनुसार पीएम किसान सन्मान निधी योजनेतून बरेचसे शेतकरी वगळण्यात आलेले आहे. ज्या शेतकऱ्यांना पेन्शनधारक शेतकरी आहे, पूर्वी ते शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत होते, त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता या योजनेतून वगळण्यात आलेले आहे. जर आपण राशन कार्डचा विचार केला तर केसरी किंवा पांढऱ्या रंगाचे जे रेशन कार्ड आहे त्या शेतकऱ्यांना आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हा मिळणार आहे. त्यानंतर जर आपण बघितलं शेतकरी बांधवांनो, तर त्या शेतकऱ्याचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. म्हणजे जर आपण एकंदरीत बघितलं तर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल अशा शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हा मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, आपण विचार केला तर ज्या शेतकऱ्यांना समजा त्यांच्याकडे आयकर भरत असेल तर अशा सुद्धा शेतकऱ्यांना आता पीएम किसान सन्मान निधी योजनेतून वगळण्यात येणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जर आपण विचार केला तर हे सर्व नियम आता पीएम किसान योजनेसाठी लागू होणार आहे. त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे जर घरातील फक्त एकाच व्यक्तीला जर आता तुम्हाला समजा पूर्वी कसं व्हायचं, मुलगा, वडील, आई किंवा मुलगी हे सर्व जर त्यांच्या नावावर शेती अलग अलग असेल तर हे सर्व लाभ घेत होते. परंतु आता नवीन नियमानुसार पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ फक्त घरातील एकालाच म्हणजे राशन कार्ड मधील जर तुमचे सर्वांचे नाव असेल तर फक्त तुमच्या घरात त्यातून फक्त एकाच व्यक्तीला पीएम किसान सन्मान निधीच्या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि जे बाकीचे असेल समजा ते सर्व आता पीएम किसान सन्मान निधी योजनेतून वगळण्यात येणार आहे. त्याचपूर्वी 2019 पूर्वी जर तुम्ही तुमच्या शेत जमिनीचे खाते वाटप करेल असेल तर म्हणजे जर तुम्ही वेगवेगळी करेल असेल तरच आणि राशन कार्ड वेगळा असेल तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा वेगवेगळा लाभ हा मिळू शकतो. तर शेतकरी बांधवांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये हे सर्व नियम लागू करण्यात आलेले आहेत. आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेणार आहोत की कोणकोणत्या शेतकऱ्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ आणि केव्हा मिळणार आहे, किती मिळणार, हे आपण या व्हिडिओमध्ये लास्टमध्ये जाणून घेणार आहोत. तर बांधवांनो, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्र शासनाने जी योजना सुरू केली तिचं नाव आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. जर आपण बघितलं शेतकरी बांधवांनो, तर आतापर्यंत 5 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. म्हणजे एकंदरीत 5 हप्ते जर विचार केला तर 1 लाख हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. महासन्मान निधी योजनेचे सुद्धा वार्षिक 6,000 रुपये शेतकऱ्यांना मिळत असतात. तर आपण बघितलं तर 2,000चा असा एक हप्ता शेतकऱ्यांना मिळत असतो. आतापर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 5 हप्ते हे म्हणजे एकंदरीत 1 लाख शेतकऱ्यांना मिळालेले आहे. तर शेतकरी बांधवांनो, 4 महिन्याला एक हप्ता म्हणजे 2,000चा हप्ता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा मिळत असतो. परंतु शेतकरी बांधवांनो, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात मी सर्वात मोठी अपडेट आली आहे. ती म्हणजे शेतकरी बांधवांनो, जे आपल्याला माहिती आहे, महायुती सरकारचे जे जाहीरनामा होत त्यांनी असे सांगितले होते की आम्ही ज्या शेतकऱ्यांचे कर्ज सांगितलं होतं, कर्जमाफी सुद्धा सांगितली होती, त्याचप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये सांगितलं होते की आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये सुद्धा वाढ करणार आहोत. म्हणजे पूर्वी कसं व्हायचं,
6,000 रुपये शेतकऱ्यांना वार्षिक मिळत होते, तर वाढ म्हणल्यावर आता ती 9,000 पर्यंत सुद्धा जाऊ शकते. म्हणजे वर्षाला 6,000 नव्हे तर 9,000 रुपये शेतकऱ्यांना मिळू शकतात. आणि त्यामुळे जर आपण बघितलं तर हप्ता हा 3,000चा असणार आहे. शेतकरी बांधवांनो, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये जर वाढ झाली तर साहजिकच आहे PM किसान सन्मान निधी योजनेमध्ये सुद्धा वाढ होऊ शकते. परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे येणारा जो हप्ता आहे तो शेतकरी बांधवांनो 4,000 असणार आहे. परंतु आपलं आर्थिक बजेट आपल्याला माहिती आहे, मार्चला आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार हे आर्थिक बजेट सादर करणार आहे. त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये वाढ होऊ शकते आणि शेतकऱ्यांना एकंदरीत जर बघितलं आपण 3,000 रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आणि 3,000 रुपये PM किसान सन्मान निधी योजनेचे असे 6,000 रुपये हप्ता हा शेतकऱ्यांना मिळू शकतो.